मी एकच नोट केलंय, क्यू क्यू. आता हम्म. तसं आठवत नाही. हा मोठा करतो. आपण मोबाईल आडवा धरला ना की दिसतं मोठं. उभा धरला की छोटं दिसतं. आडवा करा. यावदन्वापो यावदनु पुनस्तावानस्य लोको भवति नास्य तावल्लोको जीर्यते यावदेतेषां न जीर्यते अपां च वर्णस्य च य एवमेतां मनसो विभूतिं वेद. याच्यात मनाच्या बद्दल सांगितलं इथं. मनाच्या बद्दल. जीर्यते, हं? जिरले. जीर्यते म्हणजे जिरलं जातं. अच्छा, जिरलं जातं. हो. हम्म. काय जिरते आपण अशा अशा दावा लोको जीर्यते, ह्या सगळ्या लोकांना जे काही केलेलं असते ते जीर्ण होतं. वरुण वरुण हा त्याचा अधिपती आहे. त्यावदानु आपहा, पाणी पाणी म्हणून जे आहे की नाही, त्या पाण्याच्या बरोबर वरुण राहून ह्या लोकांनी जे जे काही खाल्लेलं असतंय ते सगळं जीर्ण होतं. हम्म. जीर्ण या होतं ते आणि ते सांग. जिरतं दोन वेगळं आहे ना. जीर्ण होतं वेगळं आणि जिरतं वेगळं आहे ना. जिरतं म्हणजे हा, आपल्या तेवढंच आहे, पोटात दोन्ही जिरतं. एकत्र. एकच आहे दोन्ही. हो. आणि केलेले काम देखील जीर्ण होतात. अच्छा. जिरतात. जिरणे जे जीर्ण होणे हे एकच आहे. एकच आहे दोन्ही. अच्छा, तेच तसाच न जायते, न जायते अपामच वरुणस्य च. म्हणजे पाणी आणि वरुण ह्या दोघांच्या शिवाय कोणतीही गोष्ट होत नसते. आणि जीर्ण होणं ह्यांच्याशिवाय शक्यच नाही. न जीर्यते अपामच वरुणस्य च य एवं एतां मनसो विभूतिं वेद. हे सगळं मनाची विभूती आहे, मनाचा ऐश्वर्य आहे. तर मनाच्या मध्ये असते, मनाच्या मनाला आश्रय देणारे वरुण आणि पाणी. हम्म. म्हणून एक म्हण देखील आहे. हं? काय तर ज्या माणसाला पाणी वगैरे पिऊन हे होत नाही, हं? पाण्याने वगैरे बुभुक्षितम, भूक वगैरे आलेली असते की नाही, भूक आणि तहान हे ज्याचं मिटलेलं नसतंय किंवा दूर झालेलं नसतंय, तहान भूक, त्याची बुद्धी देखील काही काम करत नाही. म्हणून बुभुक्षितम न प्रतिभाती किंचित म्हणून शास्त्र आहे. म्हणून भुकेल्या माणसाचं डोकं चालत नसतं, याचं शास्त्र आहे. हे त्याकरता ते जीर्ण होणे म्हणजे ते जिरावं लागतं. पाणी वगैरे काय करतं ते आपल्याला सगळं जीर्ण करतं. अजून काय? ते सज्जानन अवदन मुनी हे फक्त वाक्य हिरण्यदम राहिलं ते. नाम. म्हणता म्हणता एक लाईन सुटली. हा. प्रहितां वा अहम अध्यात्मं संयोगम निविष्टम वेद. प्रहिता म्हणजे सोडलेले, हम्म. दिलेले. एतद्भं वै तस्व तद्विद्वानाः हिरण्यतन्वैदो न तस्यैषे अयं मह्यं न तद् दद्युः न दद्युः इति. ते हैरण्य म्हणून, हय हिरण्यदन, हिरण्यदन सुख स्वीकार करणारा, हिरण्य शब्दाचा अर्थ सुख म्हणून दिलेला आहे. हिरण्यदन म्हणजे सुख स्वीकार करणारा वैदो, वैद नावाचा एक ऋषी. न तस्य ईशे अयम, हा त्याच्या ईशामध्ये, नियमनामध्ये हा राहत नाही, हा जीव राहत नाही. मह्यम न तद्युरिती, आणि मग हा जीव म्हणजे बैल जो आहे की नाही, त्या परमात्म्याच्या वशामध्ये नसल्या कारणाने मला मिळालं नाही, मला काही मिळालं नाही असं म्हणत राहतो. मग प्रहितां वा अहम अध्यात्म संयोगम निविष्टम वेद. त्या परमात्म्याने दिलेला अध्यात्म संयोग हा माझ्यामध्ये जे ठेवलेला आहे, मी ते जाणून घ्यावं. वेद हे तर म्हणजे असं जाणून घेणं, हे हिरण्य नामक परमात्म्याला हा जाणून घेऊन सर्व खाणं, सर्व स्वीकार करणं असा अर्थ आहे. अदन म्हणजे खाणं.
हिरण्यधन सुखमधन नाही त्याचा माणूस सुख खात असताना सुख भोग घेत असताना मला हे मिळालं नाही ते मिळालं नाही असं असं जे कल्पना येते की नाही जो विचार येतो की नाही वाद येतो तो कशामुळे येतो त्या परमात्म्याचा नियामक असणाऱ्या परमात्म्याला परमात्म्याच्या अधीन तो नसतो याकरता होतो असताना अधीन असताना सगळं त्याला सुख प्राप्त होतं असा अर्थ हम्म. रहितां वा अहम अध्यात्मं संयोगम निविष्टम वेद एतद् हेच ह्यालाच काय म्हणतात तद अनीशानानी तत अनीशानानी हवास्मै भूतानि बलिं मारंती ईश म्हणजे त्या परमात्म्याच्या कंट्रोल मध्ये नसणारा म्हणजे न राहून जे लोक स्वीकार करतात त्या लोकांना ही गती असते जे कोणी परमात्म्याच्या नियमांमध्ये राहतात की नाही हम्म. बली महाराज ते आणि त्या परमात्म्याला बली अपहरण करतात म्हणजे बली समर्पण करतात हं? ते लोक सुखाने राहतात बली महाराज एवं वेद ही गोष्ट जे कोणी चांगल्या रीतीने जाणून घेतात ते जाणून मुनी वरन आवरण मुनी हिरण्यनाम वैदो भूतेषु ही सुरा म्हणजे प्राण्यांच्या ठिकाणी जे काही आपण देतो करतो ते सगळं सुरानृते देवांना सोडून हे परमात्मा जे आहे की ते फक्त मनुष्यांच्या मध्ये राहूनच असं करत असतो सुखद एकत्र देत असतो देवतांना काही गरज नसते देवता सुख प्राप्त करून घेण्यासाठीच असतात म्हणून सर्व लोकात बसले जातात सुरानृते मदभीष्टम मम अदातुम नैवैष्टे कश्चन अंजसा मला अभीष्ट म्हणजे मला पाहिजे असतं मला देण्यासाठी हं कोणीही तयार नाही खरं सांगायचं म्हणजे अंजसा म्हणजे खरं सांगायचं म्हणजे विष्णुना प्रहितानाम ही देवानामहमुत्तमम विष्णूने दिलेलं जे काही आम्हाला सुख आहे की नाही उत्तम असणारं सुख म्हणून म्हणलं जातं असं वेद संयोग अध्यात्म हे जे देवता जाणतात की नाही आध्यात्मिक संयोग जो कोणी जाणतो तो मुक्त होते हम्म. तो मुक्त होतो आणि यथेष्ट कामना त्याला भोगायला मिळतात छाननैव अत्र अस्ति संदेह स्वेच्छा विरुद्ध आपल्या इच्छेला विरुद्ध म्हणजे अच्छा आपल्या इच्छेला विरुद्ध असं काही असतं तरी देखील त्याला सुख मिळतच नसते आपल्या इच्छेला अनुसरून जे काही मिळतं ते सुखदायक असतं ते सुख देत असतं हा मन्निषेधे न शक्तो अस्ति प्रीता देवा हि मे सदा मी जर निषेध केला तर देवता लोक देखील त्याला सुख देण्याला पुढे होत नसतात हम्म. अधिदैवेन सहिता विष्णुना प्रभव विष्णुना अधिदैव म्हणजे देवांच्या मध्ये राहणारा विष्णू परमात्म्याच्या आज्ञेनेच देवता देत असतात खरं त्या परमात्म्याची आज्ञा नसताना देवता कोणीही देऊ शकत नसतं एतज्जितेन कथितं मुनिना तत्ववेदिना हे तत्वज्ञानी असणाऱ्या मुनीने ही गोष्ट वैद नावाच्या मुनीने सांगितलेलं आहे हम्म. विष्णू प्रहित असणाऱ्या देवांनाच विष्णूने जे द्यायला सांगितलेलं असते तेच देवता देत असतात आणि देवतांना आपल्या हाताने आपल्या इच्छेप्रमाणे कोणतीही गोष्ट द्यायचं हम्म. नाहीये हे अजून एक इथं एवम वेद वेद म्हणजे जाणणे ना यहा ए- हे यहा एवं वेद जो याप्रमाणे जाणतो अच्छा जो कुठे याच्यामध्ये जो याप्रमाणे म्हणजे यो अच्छा यहा जो अच्छा अच्छा या म्हणजे जो एवं या रीतीने वेद म्हणजे जाणतो या रीतीने म्हणतो. हम्म. या अरे आध्यात्मिक योग रूपाने जे कोणी जाणतो त्याला सगळे म्हणजे खायला प्यायला वगैरे सगळं समृद्ध बघा, होत असतं या आता शब्दाचा प्रयोग भरपूर ठिकाणी आहे म्हणून मी विचारलं स्पेसिफिक हो या एवं वेद जो कोणी ही गोष्ट जाणतो जो कोणी जाणतो अरे अरे अजून कोणाला काही संदेह हम्म रेग्युलरचे आहेत सगळे सगळे आहेत की का झोपलेले हो आहेत नाही जे रेग्युलर आहेत ते आहेत असं रँडमली आहेत काही काही जण असतात ते नाही आहेत. हे तर जवळगे करता अमेरिकेत आहेत त्यांना वेळ सुटेबल नाही तिकडं मिळावं कारण ही
त्यांची आता रात्री वेळ, रात्रीची वेळ रात्री सुरू कशी आहे. सुटेबल आहे, पण ते बाहेर वगैरे फिरत असतील ना कुठं कुठं काय. म्हणले ते आम्ही आल्यावरच जॉईन होऊ. ठीक आहे. शांतेश साहेब, शांतेश आहे. नमस्कार. मुकुंद, हा नमस्कार. काय म्हणतो? आहे पेशंट का पण असं? हा, सध्या तरी ठीक आहे. मुकुंदराव पठण महाराज. होत नाही. हम्म. तथातः अस्य हे विभूतयः हे आम्ही पुरुषस्य. शोधतोय. जुनं एक राहिलेले आपलं, कोणी काही हा, विचारलं नाही तर ते थोडंसंच आहे, संपत आहे असं जे आपण सुरू केलं ना टीका. हो हो. ते शोधतो मी. भाष्यांची. हा, इथं मी शोधताय, तुम्ही ह्याच्यातलं काही वाचायची गरज नाही. काही नाही झालं तर ते संपवता येईल म्हणून तोपर्यंत विचार केला मी. रेकॉर्डिंग चालेल बंद करतो. चालेल.